आणि आपण आता ही कारवाई बघतोय। खोक्याच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे। हाच तो ग्लास हाऊस, हाच तो शीश महाल जो वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करत खोक्यानं बांधलेला होता आणि आता अखेर त्याला जमीनदोस्त करण्यात येते। बुलडोजर त्याच्यावर फिरवण्यात येतोय। काचेचा असा बाहेरच्या बाजूने काचेचा असा संपूर्ण महाल त्यानं उभा केला होता। लाखोंचा खर्च यासाठी त्यानं केला होता। हे लाखो रुपये त्याला नक्की कुठून मिळाले, नक्की कोणता त्याचा धंदा होता, असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। खोक्या भोसलेचा माज आपण अनेक व्हिडिओमधून समोर पाहिलेला आहे। पैसे उडवतानाचा त्याचा व्हिडिओ, मारहाण करतानाचा त्याचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे। त्याच्या घरामध्ये जेव्हा धाड टाकण्यात आली होती त्या धाडीमध्ये अनेक प्राण्यांचे अवशेष सापडले, त्यांचं मांस सापडलं आणि या प्राण्यांची ज्या पद्धतीने, ज्या हत्यारांनी शिकार करण्यात येते ती हत्यारं सुद्धा सापडली आणि याच घरातून ती हत्यारं सापडली होती। दरम्यान आता या घरावर कारवाई करण्यात येते, कारण की 48 तास उरकून गेलेले आहेत। नोटीस बजावलेली होती, मात्र कुठलंही उत्तर आलं नाही आणि आता अखेर या घरावर बुलडोजर चालवत खोक्याचा माज वन विभागाकडनं उतरवला जातोय। खोक्या भोसले हा संपूर्ण बंगला इथं बांधलेला होता। या बंगल्यामध्ये आलिशान असा मोठा हॉल होता। खोक्या भोसलेच्या घराच्या आतली दृश्य आपण पाहतोय। घराच्या आतमध्ये काय आहे ही दृश्य आता आपल्याला दिसत आहेत। याच घरातून अनेक प्राण्यांचं मांस जप्त करण्यात आलं होतं। याच घरामध्ये हरणांच्या पार्ट्या रंगायच्या। याच घरामध्ये मोठं किचन होतं, ज्या किचनमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस स्टोअर करून ठेवण्यासाठी, फ्रीज करण्यासाठी वेगवेगळे फ्रीज होते। याच घरामध्ये मोठमोठ्या लोकांची, राजकारण्यांची उठबस होती असा दावाही करण्यात येतोय। आणि आता अखेर खोक्या भोसलेच्या या घरावर वन विभागानं बुलडोजर चालवलेला आहे। हे घर वन विभागाच्या जमिनीवर त्यानं बांधलेलं होतं। ही जमीन त्याच्या स्वतःच्या मालकीची नव्हती आणि या जमिनीवर त्यानं अवैधरित्या, अनधिकृतरित्या हे घर बांधलेलं होतं आणि आता अखेर या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे। जमीनदोस्त हे घर केलं जात आहे। एका बाजूला प्रयागराजमधून खोक्या भोसलेला अटक करण्यात आलेली, दुसऱ्या बाजूला त्याला अवैधरित्या बांधलेल्या बंगल्यावर सुद्धा बुलडोजर चालवण्यात येतोय। खोक्या भोसलेच्या घराच्या आतली दृश्य आपण पाहतो। या घराच्या आतमध्ये त्यानं मोठा हॉल बांधलेला होता। एक विशिष्ट पद्धतीचं किचन त्यानं बनवलेलं होतं, जिथे वेगवेगळ्या पद्धतीचं मांस स्टोअर करता येईल याची व्यवस्था त्यानं केलेली होती। याच घरामध्ये हरणाच्या पार्ट्या रंगायच्या। याच घरामध्ये जंगी पार्ट्या होत होत्या। अनेक प्राण्यांची शिकार करून, निर्घृणपणे त्यांची हत्या करून याच घरात शिजवून त्यांना खाल्लं जायचं आणि हे घर त्यानं स्वतःच्या जमिनीवर नाही तर वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतरित्या उभारलेलं होतं, अतिक्रमण करत उभारलेलं होतं। आणि आता अखेर वन विभागाला याची जाग आली असून वन विभागानं 2 दिवसांपूर्वी नोटीस धाडली होती। नोटीसला कोणतंही उत्तर आलं नाही आणि 48 तासांनंतर धडक कारवाई वन विभागाकडनं करण्यात येते।